नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बलराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्रात त्यांनी समाजक्रांतीमध्ये अगदी आपलं नाव प्रत्येकाच्या हृदयपटलावर करून ठेवलं आहे। समाजाचे क्रांतीचे क्रांतिकारक स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रोवला आणि अशी महाराष्ट्रातील अगदी महत्त्वपूर्ण जोडी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांचा स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज आपण नाशिकमध्ये आलेलो आहे आणि मुंबई नाका येथे असलेलं हे बघा, हे मुंबई नाक्याचं पूर्ण परिसर आपल्याला दिसतोय आणि मुंबई नाका परिसरात सावित्रीबाई ज्योतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्या ज्या पुतळ्याचं आत्ताच मागे अनावरण झालं, तर त्या संदर्भात आपण त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं इथे दर्शन घेणार आहोत। अतिशय सुंदर आखीव रेखीव देखावा, अगदी महत्त्वपूर्ण आकर्षक पॉईंट हा ठरत आहे मुंबई नाक्यावरती। खरं तर आदरणीय भुजबळ साहेबांनी याच्यात मोठं सहकार्य केलेलं आहे, मोठं योगदान त्यांचं आहे, आपण बघू शकता। नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील खरं तर हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे। आज सर्वप्रथम आपण पहिल्यांदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर अगदी पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी इथं वेगवेगळे महाराष्ट्रातील सर्व तमाम जनता आहे आज इथे दर्शन घेण्यासाठी हजर आहे। आपण बघू शकता अगदी आकर्षकपणे अतिशय छानपणे हा पूर्ण पुतळा इथे अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी त्याचं अनावरण करण्यात आलं होतं। भुजबळ साहेब मंत्रिमंडळ किंवा इतर ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले विविध नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या उपस्थितीचं अनावरण झालं होतं। अगदी मुंबई नाक्याचा हा अतिशय सुंदर परिसर आहे आणि या सुंदर परिसरात अतिशय साजेसा आहे, तरी आपल्याला आज हा आपल्या सर्वांसमोर आम्ही घेऊन आलेलो आहे। नक्की आपण एकदा या स्थळाला भेट द्यावी आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या सगळ्यांसाठी ज्यांना येणं शक्य नाही त्यांना दाखवण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ आपण सगळ्यांपर्यंत शेअर करा असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आपण इथे आलेलो आहे नाशिकच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ह्या स्मारकाचं अतिशय छान इथे आपण दर्शन घेत आहोत। मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आपण बघू शकता संपूर्ण मुंबई नाक्याचा परिसर आपल्याला हा इथे दिसतोय आणि हा मुंबई नाक्याच्या परिसरात आपल्याला इथे बघायला मिळतंय। अतिशय आकर्षक हे स्मारक आहे। आपण या स्मारकाजवळ आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने इथे उभे आहोत आणि इथे दर्शन घेत आहोत।
संपूर्ण महाराष्ट्रातून आता वेगवेगळे पदाधिकारी इथं येत आहेत किंवा जी जनता आहे जी फुले परिवारावरती प्रेम करते ही संपूर्ण जनता इथे आज दर्शनासाठी इथे येत आहे आणि या स्मारकाचं दर्शन घेत आहे। हा परिसर अतिशय छान असून वरती जो मागे आपल्याला दिसतोय तो मागे मुंबई आग्रा जो हायवे आहे या हायवेच्या वरती जो असणारा उड्डाणपूल आहे तो सर्वात मोठा उड्डाणपूल जो नाशिक शहराला आहे तो उड्डाणपूल आपल्याला पाठीमागे दिसतोय आणि ह्या उड्डाणपुलाच्या बाजूला अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे स्मारक दिसतंय। अगदी मोठ्या दिमाखात या स्मारकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय छगनराव भुजबळ साहेब व संपूर्ण इतर पदाधिकारी यांच्या हस्ते अगदी 1-2 महिन्यापूर्वी करण्यात आलेलं होतं आणि अतिशय छान पद्धतीने मोठ्या स्वरूपात हे लोकार्पण सोहळा या स्मारकाचा तो पार पडला होता। तरी आपण आजच्या या पवित्र दिनी या स्मारकाला वंदन करूया। या दोन्हीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करून आज आपण इथे थांबूया। आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा